केवळ 2 सेकंद बोललो ना तर 2च सेकंद असतात. टक्केवारी या घटकावरील कसाही प्रश्न येऊ द्या, कोणत्याही परीक्षेमध्ये आलेला असू द्या आणि कितीही मोठा प्रश्न असू द्या, तुम्ही 2 सेकंदामध्ये सोडू शकता, ही आपली गॅरंटी आहे. कोणतीही टाईप असू दे, सगळी टाईप आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. लय ठोसकं आहे हे. बघा ना, बेसिक प्रश्न आपल्याला सुरुवातीला बघायचे. 50 चे 230% किती असतात असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. थोडं वाचताना अवघड वाटत आहे, म्हणजे 50 चे 230% काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. हो, 230 चे 50% काढणं सोपी गोष्ट आहे की नाही? 230 चे निम्मे गेले की 50% मिळत असतात. हेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी 50 चे 230% जेवढे येणार आहेत तेवढेच 230 चे 50% असतात. म्हणजेच 230 या ठिकाणी गेलो आणि 50 या ठिकाणी आणलं तरी सुद्धा काय फरक पडत नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की पहिली पद्धत म्हणजे काय, तर 50 चे 230% म्हणजेच 230 चे 50% असतात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दुसरी पद्धत, हे शून्य कट करा, हे शून्य कट करा, म्हणजेच टक्केवारीचं चिन्ह काढत असताना शून्य कट करायचं असो किंवा पॉईंट द्यायचा असो आणि त्याचसोबत ज्या संख्येची टक्केवारी करायची त्याचं सुद्धा शून्य कट करायचं असो किंवा पॉईंट द्यायचं असो एक घर सोडून. तर मी हे शून्य कट केले आणि हे शून्य कट केले आणि दोघांचा 5 गुणिले 23 जर मी गुणाकार केला तरी सुद्धा हेच उत्तर येणार. किंवा अजून तिसरी पद्धत जी तुम्ही अशा प्रकारे खात असता, म्हणजेच ते सूत्र वगैरे वापरून कसं सोडत असता आपल्याला घेणं नाहीये, पण अशा प्रकारे तुम्ही सोडत असता, डायरेक्टली 50 चे 230% काढत बसत असता. सोन्यात तेवढा वेळ नसतो आणि अनेक विद्यार्थी चुकत असतात. म्हणून जाणून बुजून अशा प्रकारे एवढ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पोलीस भरती 2019, 23 आणि 25 म्हणजे एकच प्रश्न डायरेक्टली 3 परीक्षांमध्ये रिपीट झालेला आहे. विशेष म्हणजे तलाठीला हा प्रश्न 2016ला विचारला गेला होता, 2023ला सुद्धा विचारला गेला, जे एकूण 57 शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या, आणि नगर परिषदेच्या 2019, 2023 या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला गेला आणि पॅटर्न रिपीटेड आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा पॅटर्न विचारला जातो. जसं की 80 चे 150%. जर 80 चे 150% काढत बसला तुम्ही तर वेळ जाईल, पण 150 चे 80% तुम्ही काढू शकता की नाही? किंवा मग हे शून्य कट करा. जर आपल्याला टक्केवारी करायची असेल तर हे शून्य कट केलं, हे शून्य कट केलं. प्रत्यक्षात दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी सोडून. हे शून्य कट केलं, हे शून्य कट केलं, म्हणजे टक्केवारीचं चिन्ह निघून गेलं. आता राहिले किती? 15 गुणिले 8. पाढा जर तुम्हाला पाठ असेल तर डायरेक्टली तुम्ही सांगू शकता की 15 8 120 किंवा 8 पंचे 40 या ठिकाणी 0 4 8 1 8 9 10 11 12 म्हणजेच 120 या ठिकाणी येणार. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न मी बनवलेला आहे. जर कळत नसेल तुम्हाला आणि सुरुवातीला बेसिक आहे, तुम्ही म्हणाल की सर एवढे ठुसके प्रश्न आम्हाला येत नाही, सोन्या हे प्रश्न आलेले आहेत, तुझ्याच परीक्षेमध्ये आलेले आहेत, तू स्वतः तपासून बघ. पूर्वी तू असा खायचा म्हणून तुला अवघड वाटायचं, आता हे अशा पद्धतीने सोडत असताना तुला ठुसकं वाटत असेल आणि असंच तुला अख्खं चॅप्टर ठुसकं वाटणार आहे. बघ ना, 40 चे 250% आपल्याला विचारले गेलेले आहेत. तर 250 चे 40% काढा जर जमत असतील तर, आणि तेवढंही जमत नसेल तर कमीत कमी हे शून्य कट करा, हे शून्य कट करा, 25 गुणिले 4 करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. 25 चोक 100. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशाच प्रकारे सोडवायचं असतं मित्रांनो. आता पुढची टाईप जी आहे ती 500 चे 40% चे 20% म्हणजे किती असतात हा प्रश्न एमपीएससी 2013, 2015, पोलीस भरती 2018, 2017. तुम्ही म्हणता अजून खाली कमेंट करत असता की सर हे जे तुम्ही प्रश्न घेतलेले आहेत ते माझ्या पोलीस भरतीसाठी उपयोगाचे आहेत का, माझ्या तलाठीसाठी उपयोगाचे आहेत का? सर सकट सगळ्या परीक्षांसाठी उपयोगाचे. एमपीएससी सीसॅट पासून ते पोलीस भरतीपर्यंत सगळे टाईप आपण कव्हर करतोय. फक्त तुम्हाला कंटिन्युअसली बघत राहायचं. व्हिडिओ आवडत असेल ना तर आता लगेच लाईक ठोकून द्यायचं. तुझ्या एका लाईकने मी सोन्या व्हायरल होणार नाही, पण कमीत कमी मोटिवेशन मिळत असतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आवडते. अशा प्रकारे आपण अजून चांगले चांगले व्हिडिओज बनवायला पाहिजे. तुझं फक्त काय येतं, धक्का देणं गरजेचं आहे. बाकी या ठिकाणी सगळे चॅप्टर आपण कव्हर करतोयच, तुला फक्त पुश करायचंय. 500 चे 40% चे 20% म्हणजे किती? आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, टक्केवारी हे चिन्ह काढायचं आपल्याला. तर टक्केवारी चिन्ह काढत असताना या ठिकाणचं हे शून्य कट करायचं, म्हणजे हे टक्केवारी निघून जात असते. ज्यावेळेस आपण ज्या संख्येची टक्केवारी काढायची त्याचंही शून्य कट करावं लागेल की नाही? जर हे टक्केवारीतील शून्य कट करायचं असेल किंवा पॉईंट द्यायचं असेल तर, आणि त्याचसोबत या ठिकाणची हे टक्केवारी चिन्ह काढायचं असेल तर हे शून्य सुद्धा कट होईल, म्हणजे टक्केवारीचं चिन्ह निघून जाईल. पण ज्या संख्येची टक्केवारी काढायची त्याचं सुद्धा शून्य कट करावं लागेल, म्हणजे या ठिकाणी हे शून्य सुद्धा कट केलं. राहिले किती संख्या? जेवढ्या संख्या राहिलेल्या आहेत तेवढ्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 4 गुणिले 2. आता सुरुवातीला मोठ्या संख्येला छोट्या संख्येने गुणायचं, म्हणजे यात सुद्धा शॉर्ट ट्रिक असते. 5 चोक 20 करत बसू नको सोन्या. 5 गुणिले 2 कर 10, म्हणजे किती होतात? 10. 5 गुणिले 2 10, 10 गुणिले 4 होत असतात 40. म्हणजेच याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 40. तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरवर सोडून बघा. प्रत्यक्षात 500 च्या अगोदर 40% काढा आणि जी काय संख्या मिळालेली त्याची पुन्हा अजून 20% काढा, हेच उत्तर येणार. पद्धत असते सोडवायची. हा प्रश्न बघा एमपीएससी 2013, 2015, त्याचसोबत हाच एक प्रश्न
पोलीस भरती 2018, 2017 नगर परिषदेला हाच सेम टू सेम प्रश्न, म्हणजे काहीही बदल न करता, पर्यायात सुद्धा बदल न करता डायरेक्टली अशा प्रकारे रिपीट होत असतात. इथले अनेक प्रश्न तुम्हाला आगामी काळात तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. यापूर्वी आपण मेंटॉस जिंदगीची सिरीज चालू केली होती युट्यूबवर, त्याला सुद्धा जबरदस्त विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला होता, परंतु त्या ठिकाणी मिक्स क्वेश्चन होते. या ठिकाणी आपण चॅप्टर वाईज घेतोय, पण ते सुद्धा मिक्स क्वेश्चन बघितल्यानंतर अनेकांनी मला पर्सनली मेसेज केला होता, इंस्टाग्रामवर मेसेज केला, त्यानंतर पर्सनली मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं प्रत्यक्षात तुम्ही जे प्रश्न घेतले होते तेच प्रश्न आले. मी जे प्रश्न घेतलेले ते तुमच्याच परीक्षेमध्ये रिपीट झालेले घेतलेले मित्रांनो, आणि त्यासोबत 2-3 प्रश्न मी स्वतः बनवलेले. या प्रश्नाला सोडवण्याची अजून रिव्हिजन यासाठी अजून 2-3 प्रश्न बनवलेले. बघा, 1000च्या 30% 50% म्हणजे किती असतात? तुम्हाला तेच सांगितलं, टक्केवारी हे चिन्ह काढत असताना आपल्याला 1 शून्य कट करावं लागेल, त्यावेळेस ही टक्केवारी चिन्ह निघून जाईल. मग ज्याचे टक्के काढायचे आहेत त्याचं सुद्धा 0 कट करावं लागतील. त्याचसोबत या ठिकाणी हे टक्केवारीचं चिन्ह काढायचं आपल्याला, तर हे काढत असताना आपल्याला या ठिकाणचं 0 कट करावं लागेल. ज्यावेळेस याचं 0 आपण कट करतो त्यावेळेस याचंही 0 कट करावं लागेल. म्हणजे जेवढ्या राहिलेल्या संख्या आता त्यांचं केवळ तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 10 गुणिले 3 होतात किती? 30. आणि 30 गुणिले 5 होतात किती? 150. 3 पाहिजे 15 आणि 0 नंतर लावा. जर तुम्हाला 30 गुणिले 5 म्हणजे 30चा पारा येत नसेल तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 150. अशाच प्रकारचं अजून एक पुढचं गणित बघूया आपण, आणि त्यानंतर पुढची टाईप बघूया. अशाच प्रकारचं पुढचं गणित तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. 600च्या 50% सर तुम्ही प्रत्येक टाईप सोबत 2-3 प्रश्न का जोडलेले आहेत? त्याचं कारण हे सोन्या, प्रत्यक्षात हे तू करायला पाहिजे. तू स्वतः वही बनव. वही बनवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे किंवा प्रत्येक टाईपचे तू स्वतः 2 प्रश्न स्वतःने बनवायला पाहिजे, आणि त्यानंतर मग ते सोडवायला पाहिजे तू स्वतः. पण तू स्वतः करतोय की नाही करत आहे मला माहित नाहीये, पण या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवर जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजे. या ठिकाणी आपण कोणत्याही विषयाचे कोणत्याही मुद्द्याचे चार्जेस करणार नाहीयेत सोन्या. सगळं काही तू यासाठी फ्री आहे. तुला केवळ रेग्युलर बघायचंय, आणि आवडत असेल ना व्हिडिओ तशा प्रकारे कमेंट करायची, हक्काने तुझ्यासाठी कमेंट मागतोय, आणि तसे लाईक आणि हाईप सुद्धा करायचे आहेत. आगामी काळात म्हणजे याच 2026 मध्ये आपल्याला अख्ख्या गणित व बुद्धिमत्तेमध्ये हाहाकार माजवायचा. जोक करत नाहीये मी तुम्हाला. आगामी काळात तू स्वतः सर्च करून येशील की राहुल वैसळे माच, आपल्याला त्यांचा व्हिडिओ बघायचा आहे. अशा प्रकारे तू स्वतः सर्च करून घेशील. 600चे 50%चे 100 हे 10% म्हणजे किती? तर तेच करायचं. हे 0 कट करा, हे 0 कट करा. बघा, प्रत्यक्षात मी सोडून दाखवतो तुम्हाला. हे 0 कट केलं म्हणजे टक्केवारी चिन्ह निघालं, हे 0 कट केलं म्हणजे हे टक्केवारी चिन्ह निघालं. 2 0 कट केल्यामुळे ज्याची टक्केवारी करायची त्याची सुद्धा 2 0 कट होतील. आता प्रत्यक्षात गुणाकार करा. 6 पंजे 30 आणि 30 गुणिले 1 होतात किती? 30च. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमच्या खिशामध्ये कॅल्क्युलेटर असेल, तुमच्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असेल तर अशा प्रकारे सोडून बघा, तुम्हाला हेच उत्तर येणार आहे. आणि ह्या सगळ्या शॉर्ट ट्रिक आहेत मित्रांनो. ठीक आहे, होईल तेवढं सोप्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करायचा असतो. एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास उत्तर 60 येते. तर ती संख्या कोणती? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013, एमपीएससी 2016, एमपीएससी 2017, तलाठी 2019, 2023, म्हाडा 2022, नगर परिषद 2023. म्हणजे बघा तुम्ही, एकच प्रश्न किती वेळा वारंवार रिपीट होतोय, आणि याच पॅटर्नवर आकडे बदलून किती वेळा रिपीट झालेला असेल. म्हणजे वारंवार विचारले जाणारे हे प्रश्न आहेत, आणि हे प्रश्न तू सोडून देत असतो. त्या ठिकाणी तुला कळतच नाही नेमकं कशा प्रकारे सोडवायचं, कारण तू एक तर काय करत असतो, पर्यायातून उचलतो संख्या. आजपर्यंत जेवढेही व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघितले असतील, कोणत्याही शिक्षकाचे व्हिडिओ बघा, त्यांनी हीच तुम्हाला शॉर्ट ट्रिक दिली असेल की पर्यायातून या ठिकाणी एखादी संख्या, आता 4 पर्याय आहेत, 4 वेळा एकच गणित सोडवणार नाही का दुसऱ्या? त्यासाठी गणिताला उलट वाचायचं. ही आजची नवीन वेगळी शॉर्ट ट्रिक. ती म्हणजे काय? तर 60 केव्हा येत आहेत? ज्यावेळेस 60 वजा होत आहेत. बरोबर आहे की नाही? एखाद्या संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यानंतर राहत आहेत 60. वजा केल्यानंतर राहतात, याचा अर्थ हे 60 आणि 60 दोन्ही मिळवा, आणि जे काही संख्या येते तेच 60% आहेत. 60 आणि 60 किती होतात? तर 60 आणि 60 होत असतात 120. 120 म्हणजे 60% आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस 120 म्हणजे 60% आहेत, मग 100% म्हणजे किती? तर हे काढण्यासाठी तुम्ही तिरकस गुणाकार करत असता. या ठिकाणी एक्स करतो मी. एक्स ची किंमत काढायची तुला सवय आहे. पण आयुष्यामध्ये एक्स ची किंमत केव्हाच नसते, काढायची नसते, ती निघून गेलेली असते. ती एकदा निघून गेलेली आहे. आपल्या नजरमध्ये एक्स ची किंमत काहीच नसायला पाहिजे. मग तिरकस गुणाकार करत असताना 120 गुणिले 100 छेद 60, हे 0 कट, हे 0 कट. 6 1 6, 6 2 12. 2 गुणिले 10 जर तुम्ही केले, किंवा 2 गुणिले 100 केले, कारण हे 0 याचे कट झालेले, बरोबर. 2 गुणिले 100 जर तुम्ही केले तो होतात किती? 200. म्हणजे एक्स ची किंमत आपल्याला मिळाली 200. म्हणजेच
ती संख्या मिळाली आपल्याला 200. आता प्रत्यक्षात तुम्ही संख्या टाकून बघा, एका संख्येच्या 60%, 200चे 60% किती होतं? 7. 120 होत असतात की नाही? 120 मधून 60 वजा केले तर राहतात किती? 60 राहतात की नाही? याचा अर्थ आपलं उत्तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2. कळालंय? नाही कळालं लोड घेऊ नको सोन्या, मला माहितीये तुला एका गणितामध्ये कळणार नाही, त्यासाठी 2-2, 3-3 गणित मी समाविष्ट करत असतो स्वतः, जेणेकरून तू अजून खाली कमेंट करू नये की सर हे कळालं नाही, ते कळालं नाही. चांगल्या कमेंट करत जा जरा, की आवडते व्हिडिओ किंवा नाही आवडते व्हिडिओ, जे काय असेल ते. एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केल्यास उत्तर 50. सर पण या ठिकाणी वेगळंच काहीतरी असेल तर, आणि या ठिकाणी वेगळीच काहीतरी संख्या असेल तर, तसंही गणित आणलेलं आहे सोन्या. मला माहितीये तुझ्या मनामध्ये जे शंका आहेत की ना, त्या सुद्धा आपण पूर्ण करूया. त्याही वेळेस तुला हेच करायचं. एका संख्येच्या 40% मधून 50 वजा केल्यास उत्तर 70 येत असतं. 50 वजा केल्यानंतर उत्तर 70 येते. काम कर ना, 70 अधिक 50 कर, किती होतात? 120 होत असतात. 120 म्हणजेच ती संख्या जी आहे ना, त्या संख्येचे 40% आहे. 120 म्हणजेच त्या संख्येचे 40% आहेत. 120 म्हणजेच 40%. तर 100% म्हणजे किती? सरळ सरळ या ठिकाणी x, मग नंतर अजून तिरकस गुणाकार करायचा असतो यांचा, म्हणजेच 120 गुणिले 100/40 तुम्ही केले. हे शून्य कट, हे शून्य कट, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, म्हणजे या ठिकाणी येणार 3. आणि 3 गुणिले 100 केले तर उत्तर किती येतंय? 300 येतंय. 300 पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रत्यक्षात बघा ना तुम्ही, 300 कसं आलं? तर 300 या संख्येचे 40% मधून 50 वजा करायचे आपल्याला. 300चे 40% म्हणजे 120, आणि 120 मधून 50 वजा केले आपण, 50 ही संख्या वजा केली तर राहतात किती? 70 राहतात. तुम्ही असं खा किंवा असं खा, प्रश्नपत्रिका सोडवणार ते म्हणजे कोण असतं? कम्प्युटर असतं. कम्प्युटर, आणि कम्प्युटरला घेणं नाहीये की तुम्ही कुठं नेमकं कशा प्रकारे सोडवले, कुठं काळ केलंय, हे त्याला केवळ घेणे. बाकी कशा प्रकारे सोडवलेले त्या ठिकाणी विचारणार आहे का तुम्हाला? तुम्ही कच्चं काम केलेलं काय ते नेमकं कागद जमा केलं जात असतं, परंतु कोणाचंही बघितलं जात नाही, कारण त्यांना बघितलं तरी ते अक्षर कळणार नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला बघायचं होतं, तर अशाच प्रकारे सोडवायचा हा सुद्धा प्रश्न. या ठिकाणी दिसतोय का संख्येच्या 50% मधून 50 वजा केल्यास उत्तर 50 येतं. म्हणजे 50 अधिक 50 जर तुम्ही गेले तर होतात किती? 100. आणि 100 म्हणजेच 50% असेल त्या संख्येचे, तर 100% किती? तर 100ची दुप्पट केली तर 200 होत असतात. तोंडी आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता पुढे, समान वाढ आणि घट होत असेल तर नेमकं काय? तर अशा प्रकारचा हा प्रश्न तुम्हाला विचारला जात असतो. एका संख्येची किंमत आधी 20% वाढवली आणि नंतर 20% कमी केली, तर मूळ किमतीत काय बदल होत असतो? सोन्या, लय मोठे कुठाने करत असतोस तू, लय मोठे सूत्र वापरत असतो. आणि एका मास्तरने तर युट्यूबवर असं सांगितलेलं की ज्या वेळेस समान वाढ आणि समान घट होत असते ना, तर त्याच वेळेस काय करायचं असतं? त्याचं उत्तर डायरेक्टली 4% लिहायचं असतं. पण 4% कसं आलेलं आहे? घटच होत असते मान्य, पण 4% कसं आलेलं हे समजून सांग ना. तर 4%, आणि या ठिकाणी अंक बदलले ना तर गणित सुद्धा बदलतंय. त्यामुळे सांगतोय की ज्या वेळेस एका वस्तूची किंमत आधी 20% वाढवलेली आणि नंतर 20% कमी केलेली आहे, याचा अर्थ हे शून्य कट करा, हे शून्य कट करा, 2 गुणिले 2 केले तर 4 येत असतात, परंतु घट झालेली आहे, गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही सुद्धा कशा प्रकारे? तर इथे तुम्हाला आता एक्सप्लेनेशन देतो मी. अगोदर 20 ने वाढ झालेली आहे, काय अडचण नाहीये, आणि त्यानंतर 20 ने घट झालेली आहे, काही अडचण नाहीये. मग 20 ने वाढ झाली आणि 20 ने घट झाली, दोघांचा वजाबाकी करा, होतात किती? 0. घाबरू नको सोन्या, पॉईंट दे, अजून 2 शून्य लिही. काहीच नाही आलेलं पण तरी सुद्धा पॉईंट दे, 2 शून्य लिही आणि दोघांचा गुणाकार कर. आता 20 गुणिले 20 होतात किती? 400. सक्सेसिव्ह मेथड तुला समजून सांगतोय मी. 20 गुणिले 20 400. एवढे कुठाने करायची गरज नसते, 2 शून्य कट करायचे असतात. पण मी उत्तर कसं आणलं हे तुला एक्सप्लेन करणं फार गरजेचं असतं. 400 आलेले 2 शून्य मेंटेन करायचे असतात किंवा 2 अंक मेंटेन करायचे असतात. या ठिकाणी पॉईंट द्यायचा, हे 2 शून्य जे इथे याच्या खाली लिहायचे आणि इथे 4 लिहायचे, आता अधिक करायचे. जे काय उत्तर आलेले ना, तर हे काय असणार आहे? मायनसच असणार आहे. मायनसच म्हणजेच काय? या ठिकाणी घटच झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इथं अधिक नाही, ऍक्च्युली वजा करायचे, कारण वजाच झालेले ना. अगोदर वाढ नंतर घट झालेली, याचा अर्थ सक्सेसिव्ह मेथड मध्ये वजा करावे लागतील. वजा केले याचा अर्थ वजा 4 राहिले, वजा 4 उत्तर येते, याचा अर्थ काय? मायनस घट झालेली. अशा प्रकारे असतं ते. हे कळालं नसेल, लोड घेऊ नका, पुढचं गणित तशाच प्रकारे आणलेलं आहे मी. घाबरू नकोस म्हणे, जोपर्यंत तुला कळणार नाही तोपर्यंत मला या ठिकाणावरून जाऊन देऊ नकोस. आणि माझ्याकडून होईल तेवढं सगळं काय घेऊन टाक. सगळं तू यासाठी हा प्रश्न बघा, तलाठी 2015, 2016, 2017 आणि मोठ्या प्रमाणात रिपीट झालेला आहे हा प्रश्न. सुरुवातीला आता सध्या जोपर्यंत आपले सबस्क्रायबर वाढत नाही तोपर्यंत हळूहळू आपल्याला फक्त 30 मिनिटाच्या आतमध्ये व्हिडिओ कव्हर करायचे. म्हणजेच 10,000 सबस्क्रायबर होऊस तर आपल्याला 30 मिनिटांच्या आतमध्ये व्हिडिओ घ्यायचे असतात. म्हणून मी जास्त टाईम घेत नाही. पण असा काही विषय नाहीये बघा, याला मी किती पेजेस ऍड केलेले आहेत? भरपूर पेजेस आहेत.
तुम्हाला शेवटी दाखवतो मी किती प्रश्न घ्यायचे आपल्याला. एका वस्तूची किंमत आधी 30% वाढवली, नंतर 30% कमी केलेली. अगोदर 30% म्हणजे जेवढ्याने वाढवली तेवढ्यानेच कमी केलेली. सर पण जर अगोदर 30% वाढवली नंतर 50% कमी केली, त्याला सुद्धा शॉर्ट ट्रिक लोड घेऊ नकोस. पण जो प्रश्न तुला आलेला आहे ना त्याची 2 टाईप म्हणजे 2 उदाहरणं नीट समजून घे. या ठिकाणी हे 0 कट करा, हे 0 कट करा, दोघांचा गुणाकार करा ना डायरेक्टली. 3 त्रिक 9 घट होणार आहे, परंतु किती? 9% घट होणार आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं? नाही कळालं लोड घेऊ नका. पुढचा प्रश्न तशाच प्रकारचा बघा. या ठिकाणी दिसतोय की 25% ने वाढवली, पुन्हा 25% कमी केलेली. जेवढ्याने वाढवलेली ना तेवढ्यानेच कमी केलेली. तर अशा वेळेस काय करणार तुम्ही? तर सरळ सरळ या ठिकाणी पॉईंट द्यायचा. एक तर 0 कट करायचा किंवा पॉईंट द्यायचा. इथे सुद्धा पॉईंट द्यायचा आणि आता दोघांचा गुणाकार करायचा. 2.5 गुणिले 2.5 होतात किती? 25चा वर्ग म्हणजेच 2.5 गुणिले 2.5. 2 पॉईंट द्यायचे आपल्याला, किंवा डायरेक्टली गुणाकार करत बसा. जर तुम्हाला या ठिकाणी एवढं बेसिक येत नसेल तर 25चा वर्ग तरी माहिती आहे ना तुला, 625 असतो. पुन्हा पुन्हा सांगतोय बरं का, 1 ते 30 पर्यंत वर्ग आणि वर्गमूळ, 1 ते 30 पर्यंत घन आणि घनमूळ पाठ करा. आपल्याला एका व्हिडिओमध्ये घन, घनमूळ, वर्ग, वर्गमूळ हे सुद्धा कव्हर करायचं आगामी काळात. अजूनही सबस्क्राईब ठोकलं नसेल तर ठोकून दे सोन्या. सांगायची गरज आहे का तुला? अरे एवढं महत्वाचं कुठंच मिळणार नाही तुला अख्ख्या युट्यूब चॅनलवर. तुझ्या वयाचा असताना मला अशा प्रकारचा आमचा मास्तर नव्हता सोन्या. अरे लई म्हणजे गणिताला लई माथापेची करावी लागली होती, कळतच नव्हतं काही, आणि नुसते मार्ग जायचे. मला लई टेन्शन यायचं. एक गणित चुकलंय ना तर ते गणित का चुकलेलं त्यासाठी मी तास घालवलेलं. पण काही करून म्हटलं सूत्रच घ्यायचे नाहीत आपल्याला, सूत्राचा वापरच करायचा नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी केव्हा सूत्राचा वापर केलेला नाही. जेवढं काही येते सगळं काही शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून. इथे येते किती? 625 बरोबर आहे ना. 25 5 100 हा 625. इथे पॉईंट दे म्हणजेच किती येणार? 6.25. कारण काय? 2 पॉईंट आहेत ना. ज्यावेळेस गुणाकार असतो त्यावेळेस इथे किती अंक आहेत की नाही, 2 पॉईंट आहेत, याचा अर्थ 2 पॉईंट येणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कितीने घट झाली? 6.25 ने घट झालेली आहे. पॉईंट दिल्यामुळे 6.25 ने घट झालेली. आता पुढचा प्रश्न वेगळी टाईपचा आहे बघा. वेगवेगळी वाढ आणि घट ज्यावेळेस होत असेल, तुमच्या मनात हीच शंका होती ना, एका वस्तूची किंमत अगोदर 20% ने वाढवली व नंतर 10% ने सूट दिलेली आहे. अगोदर वाढवली नंतर 10% ने सूट दिलेली, तर दुकानदाराला किती टक्के नफा किंवा तोटा झालेला आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, अगोदर 20% ने वाढ झालेली आणि 10% ने कमी झालेली आहे. म्हणजे 10 वजा करा, राहतात किती? 10 राहतात. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. पॉईंट द्या, 2 शून्य ठेवा. आता 20 गुणिले 10 करा, किती होतात? 200 होतात की नाही. तर हे 2 शून्य या ठिकाणी टाकायचे आणि हे 2 जे आहेत ते 10 मध्ये मिळवायचे, म्हणजे अधिक 2 करायचे. होतात किती? दोघांची बेरीज केल्यानंतर 12.00. म्हणजेच, आणि तोटा होणार आहे का नफा होणार आहे? तर नफा होत असतो मित्रांनो. नफा का होणार आहे? कारण अगोदर हे 20 जे आहेत हे मोठे आहेत बरोबर आहे ना, त्यानंतर 10 हे सूट दिलेली, त्याच्यावर वाढ केली त्याने अगोदर, पण किती? तर सूटपेक्षा जास्त वाढ आहे. सुरुवातीला त्याने वाढ केली, ती माहितच नाहीये की तिने वाढ केलेली लोकांना, फक्त सूट दिसते लोकांना, त्यानुसार मग सेल आहे म्हणून त्या ठिकाणी लाईनी लावायचे. अशा प्रकारे विषय असतो. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे एकूण नफा झालेला आहे, त्या दुकानदाराला किती नफा? तर 12% नफा होत असतो. नाही कळालं तर अशाच प्रकारचं अजून एक गणित आणलेलं आहे. अरे नाही आणलेलं ठीक आहे, काय अडचण नाहीये. पण या अशा प्रकारचे तुम्ही 2 तरी गणित स्वतः बनवा आणि स्वतः बनवून सोडवा. किमतीत वाढ तर खर्चात कितीने घट होत असते. जर किमतीत वाढ झाली असेल तर खर्चात कितीने घट करावी लागली, अशा प्रकारचा प्रश्न. म्हणजे उदाहरणासाठी सांगतो, समजा साखर याची किंमत वाढली असेल तर तुम्ही चहामध्ये कमी टाकणार की नाही साखर, कारण किमतीत वाढ झालेली आहे. तुम्ही दर महिन्याला 1 किलो साखर जर खरेदी करत असाल, अरे ते 1 किलो साखरेची किंमत समजा 100 रुपये असेल, उदाहरणासाठी सांगतो मी तुम्हाला, म्हणजे साखरेसाठी तुम्हाला 100 रुपये खर्च करायचे. पण काही कारणास्तव किमती वाढल्या, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे हे आहे परकीय आक्रमण वगैरे किंवा अशांतता, त्यामुळे आयात आपली कमी झालेली आहे किंवा ऊसाचं उत्पन्न कमी झालेलं असेल, काही कारण असू द्या, त्यामुळे साखरेच्या किमती वाढलेल्या आहेत. पण तुमच्याकडे तेवढेच पैसे, तुमची सॅलरी का वाढलेली नाहीये. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार? तुमच्या वापरामध्ये कमी करणार, साखर कमी खाणार तुम्ही. चहामध्ये 2 चमचे साखर टाकायचे ना, आता अर्धा चमचा किंवा 1च चमचा साखर टाकाल, जेणेकरून तुम्हाला जेवढी साखर घेतलेली आहे तेवढी अख्ख्या महिनाभर पुरायला पाहिजे. म्हणजे 100 रुपयाचीच साखर घ्यायची तुम्हाला, पण आता 1 किलो मिळणार नाही, कमी मिळणार. अशा प्रकारचा प्रश्न असतो तो. आणि हा प्रश्न सोडवायचा आपल्याला अतिशय तंतोतंत. बघा ना, साखरेच्या किमतीत 25% वाढ झाली तर घरगुती खर्चात वाढ होऊ नये म्हणून साखरेच्या वापरात किती टक्क्याने घट करावी लागेल, हे गणित समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगतोय बरं का. तुम्हाला हे गणित समजून घेण्यासाठी
हा चार्ट सगळा माहिती असायला पाहिजे. हा चार्ट याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. 1/2 म्हणजे 50% असतात. 1/3 म्हणजे 33.33% असतात. त्या ठिकाणी काढत बसायचे नाही. हा चार्ट एवढा पाठ करा. मी जास्त पाठांतराला लावत नाही, पण अनेक विद्यार्थ्यांना माहिती असतात ह्या गोष्टी, पण तरी सुद्धा माहित नसल्या तर लक्षात ठेवा. 1/4 म्हणजे 25% असतात. 1/5 म्हणजे 20% असतात. 2/3 म्हणजे 66.66% असतात. 1/6 म्हणजे 16.66% असतात. 1/6 या ठिकाणी समाविष्ट करायचं राहिले तुम्ही स्वतः समाविष्ट करा. 2/5 म्हणजे 40% असतात. 2/4 म्हणजे 75% असतात. 3/5 म्हणजे 60% असतात. आणि 4/5 म्हणजे 80% असतात. या संपूर्ण चार्टचा वापर तुम्हाला अशा प्रकारच्या गणिताला नाही तर अनेक अशा वेगवेगळ्या गणितांना सोडवण्यासाठी पुढे येणारे, पुढे तुम्हाला नफा तोटामध्ये सुद्धा हे चार्ट वापरायचं आहे. त्याचसोबत तुम्हाला जोक करत नाहीये, तुम्हाला ते चक्रवाढ व्याज जर त्यामध्ये सुद्धा या चार्टचा वापर करायचा आहे. इथून ते इथपर्यंत एवढं तरी पाठ करा. पाडेबिडे नाही पाठ केले 1 मिनिटं तरी चालेल, म्हणजे एका वेळेस तुम्ही पाठ नाही केले तरी चालेल. ते त्यासाठी सुद्धा शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला समजून सांगेल. आज थोडीशी तब्येत खराब आहे सोन्या, गळा बिळा ओके मध्ये थँक्यू झालेला आहे, औषध घेतलेली आहे, सगळं इन्फेक्शन झालेलं आहे, पण म्हटलं व्हिडिओ टाकायला पाहिजे. आठवड्यातून कमीत कमी 1-2 व्हिडिओ तरी पडायला पाहिजेत, कारण या संपूर्ण 2026 मध्ये आपल्याला क्रांती घडवायची म्हणले तर शांत बसून चालणार नाही, आणि म्हणून पुन्हा आलेलो आहे. बघा 25% म्हणजे किती असतात? 1/4 असतात सर, बरोबर आहे की नाही? जेव्हा 1/4 एवढी वाढ होत असते कशामध्ये? तर किमतीत वाढ होत असते. किंमतीत वाढ होत असते, आणि खर्चात वाढ होऊ नये म्हणून साखरेच्या वापरात किमतीने घट करायची आपल्याला. साखरेच्या वापरात घट करायची. वापरात जर घट करायची असेल ना तर त्यावेळेस दोघांची बेरीज करायची. अंश आणि छेद या दोघांची बेरीज केली तर होते किती? 5. हे 5 छेदस्थानी लिहायचे, आणि अंशस्थानी जी काय संख्या आहे ती जशी जशी लिहायची 1. म्हणजेच वापरात घट करावी लागेल 1/5. जर 1/4 ने वाढ झाली असेल तर वापरात घट करावी लागेल 1/5, आणि 1/5 म्हणजेच 20% असतात. 1/5 म्हणजेच 20% असतात. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुन्हा नीट समजून घ्या. आणि असे 2 प्रश्न बनवलेले आहेत अजून मी. तलाठी 2014, 2016, 2017 एकच परीक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणात रिपीट होते. मी तर गॅरंटी देतोय बरं का, आता 2026 ला जी परीक्षा होणार आहे ना एमपीएससी तलाठीची, त्यामध्ये अशाच प्रकारचा किंवा हाच प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतो. त्यासाठी या प्रश्नाला अजिबात इग्नोर करू नका. एकूण 5 वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये तर विचारलाय, तलाठीमध्ये सुद्धा विचारलेला आहे, पण बाकीच्या अजून जिल्हा निवड समितीच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा असतात ना त्यामध्ये सुद्धा अनेकदा विचारला गेलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाला अजिबात इग्नोर करू नका. जेवढे प्रश्न आहेत ते सगळे अतिशय हॉट क्वेश्चन्स आहेत, ज्यावर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ते प्रश्न, त्यांचे आकडे स्वतः बदला, एवढाच अभ्यास करा. पुन्हा पुन्हा सांगतो, ऑन कॅमेरा सांगतोय, तुम्हाला फसवत नाहीये. जी वस्तुस्थिती ती सांगतोय. जेवढं घेतलेलं आहे तेवढंच करा, खास करून सहळच्या भरतीसाठी. भाग 2 साठी अजून मोठमोठ्या परीक्षांसाठी आहे ते, परंतु आतापर्यंत जेवढं झालेलं आहे, खास करून पोलीस भरती, वनरक्षकला तर मॅथमॅटिक्स नसतो, परंतु रिझनिंग तरी असतं. रिझनिंगसाठी 2 चॅप्टर घेतलेले आहेत आपण याच चॅनलवर. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला ते दारूबंदीला असू शकतं, किंवा अजून तलाठीमधून सुद्धा अनेक प्रश्न इथून येतील. एकदा पूर्ण सिलेबस कंप्लीट झाला ना तर छाती ठोक सांगल सोन्या, याच्या पलीकडे जाणार नाही. कारण तशा प्रकारे यामध्ये कष्ट घेतलेले आहेत. यामध्ये प्रत्येक पॉइंटसाठी, प्रत्येक टाईपसाठी शॉर्ट ट्रिक शोधून काढलेले आहेत, आणि सगळ्यांसाठी शॉर्ट ट्रिक असतात. आपल्याला सवयच नाहीये असं काहीची. सांगा बरं, पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? 20% म्हणजे काय असतं? मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं की नाही. या ठिकाणी बघा, 20% म्हणजे 1/5 असतात. ज्यावेळेस किमतीमध्ये वाढ होत असते तर वापरात घट करायची असेल ना, वापरात ज्यावेळेस घट करायची असेल त्यावेळेस अंश आणि छेद या दोघांची बेरीज करायची असते. अंश आणि छेद या दोघांची बेरीज करून छेदामध्ये लिहायची असते, आणि अंशस्थान जे काय आहे ते जसंच्या तसं लिहायचं असतं. म्हणजेच काय, ते 1/5 येणार. 1 + 4 5 होत असतात. छेदस्थानी लिहिले 5, आणि अंशस्थान जसंच्या तसं लिहिलं म्हणजे होते किती? 1/5. 1/5 म्हणजेच 20% वापरात घट करावी लागेल. जर 25% ने किंमत वाढलेली असेल तर. जर 33.33% ने वाढली असेल तर सर वाहनाचा खर्च वाढू नये म्हणून पेट्रोलच्या वापरात कितीने घट करावी लागेल? बघ, या ठिकाणी सुद्धा वापरात घट येते की नाही. मग वापरात घट करण्यासाठी काय नेमकं करावं लागेल? तर 33.33% म्हणजे नेमकं काय असतं? तर 33.33% म्हणजे 1/3 असतं. बरोबर आहे. चार्ट मध्ये दाखवलेलं बघा, या ठिकाणी दिसलं का? 1/3 म्हणजे 33.33% असतं. 1/2 म्हणजे 50% असतं. 1/4 म्हणजे 25% असतं. 1/5 म्हणजेच 20% असतं. 1/6 म्हणजे 16.66% असतं.
पुढे अजून 1/2/3 म्हणजे 66.66% असतं. 2/5 म्हणजे 40% असतं. 3/4 म्हणजे 75% असतं. 3/5 म्हणजे 60% असतं. आणि 4/5 म्हणजे 80% असतं. कमीत कमी एवढं तरी पाठ करा. म्हणजे हे जे फ्रॅक्शन्स आहेत आणि हे पर्सेंटेज आहेत. बरोबर आहे. म्हणजे अपूर्णांक आणि पर्सेंटेज यामधील फरक. आता इथे नेमकं काय विषय झालेला आहे, तर तोच विषय झालेला आहे की 33.33% म्हणजे 1/3 असतात. आणि वापरात जर घट करायची असेल, बरं का, पुन्हा पुन्हा सांगतो, या वाक्याला अंडरलाईन करा आणि नोट्सच लिहा की वापरात घट करायची. जर वापरात घट करायची असेल आपल्याला, कारण काय, तर किंमत वाढल्यामुळे वापरात घट करायची. तर वापरात घट करायची असेल आपल्याला, तर अंश स्थान आणि छेदस्थान या दोघांची बेरीज करायची असते. आणि नवीन जे काय आपल्याला मिळतंय ना अपूर्णांक, त्याच्या छेदस्थानी 5 लिहायचे असतात, सॉरी 4 लिहायचे असतात. दोघांची बेरीज म्हणजे किती येणार, 4 येणार. तर 4 लिहायचे असतात. आणि अंशस्थान जे जसं आहे तसंच लिहून टाकायचं. 1/4 एवढं वापरामध्ये घट करावे लागेल. आणि 1/4 म्हणजेच किती असतात, तर 25% असतात. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अजिबात मोठी गणितीय क्रिया केली नाहीये सोन्या. आणि अशाच प्रकारे सोडवायचं असतं. उगाच लोड घ्यायचा नसतो. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आणि अशाच प्रकारचा आहे. जर तुम्हाला हा प्रश्न सुद्धा कळाला नसेल तर जाणून बुजून अजून एक प्रश्न आणलेला आहे. डिझेलच्या किमतीत 20% वाढ झाली तर वाहनाचा खर्च वाढू नये, जेवढा आहे तेवढाच. समजा मी 5 लिटर टाकायचो 500 रुपयात, पण आता डिझेलची किंमत 150 रुपये लिटर झालेली आहे, पण मी तरी सुद्धा 500 रुपयाच त्या ठिकाणी डिझेल टाकणार आहे. तर मला गाडी जास्त पळवायची गरज नाहीये, कारण मी कमीत कमी पळवायला पाहिजे. तशाच प्रकारे मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला 20% वाढ झाली तर वाहनाचा खर्च वाढू नये म्हणून डिझेल वापरात कितीने घट करावी लागेल. 20% वाढ झाली याचा अर्थ 1/5 एवढी वाढ झालेली आहे. 1/5 एवढी वाढ झाली म्हणजे अंश स्थान आणि छेदस्थान या दोघांची बेरीज होते किती, 6. म्हणजेच आपल्याला नवीन अपूर्णांक किती मिळाला, 1/6 मिळाला. आणि 1/6 म्हणजे किती, 16.66%. या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय, 16.67% म्हणा किंवा 16.66% म्हणा. हा सुद्धा तुमच्या केंद्रामध्ये एक प्रश्न आला होता, त्यामुळे जसं तसं पर्याय या ठिकाणी टाईप केलेले. 20% म्हणजेच किती असतात, तर 1/5 असतात. आता आपल्याला दोघांची बेरीज करावी लागेल, कारण वापरात घट झालेली आहे. दोघांची जर आपण बेरीज केली तर होते किती, 6. छेदस्थानी लिहून टाका 6. आणि अंशस्थान जसंच्या तसं या ठिकाणी मी लिहून टाकणार 1/6. आणि ज्यावेळेस 1/6 हे अपूर्णांक असतं, त्याला टक्केवारीमध्ये आपल्याला करायचं असेल तर गुणिले 100 करावे लागत असतात, किंवा टक्केवारी किती असते, 16.66%. म्हणजेच किती येणार, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं असेल तुम्हाला. आता वेगळ्या टाईपचा परंतु अशाच प्रकारचा प्रश्न आहे तो. जर याच्या विरुद्ध घडत असेल तर नेमकं काय बघा. किमतीत कमी तर वापरात वाढ करावी लागेल. म्हणजे आता किमती कमी झाल्या याचा अर्थ तू साऱ्या पूर्वी 1 चमचा टाकायचा चहा मध्ये साखर, आता 2-2 चमचे टाकतोय, 3-3 चमचे टाकतोय, कारण साखरेची किंमत कमी झालेली. याचा अर्थ तू जास्त वापर करतोय. साखरेचा भाव 20% कमी झाला तर साखरेचा वापर किती टक्क्यांनी वाढवावा लागेल. 20% भाव कमी झालेला आहे, आता वापर आपल्याला वाढवायचा आहे. पूर्वी वापर कमी करायचा होता, म्हणजे वापरात घट करायची होती, आता वापर वाढवायचा आहे. बरोबर आहे की नाही. या ठिकाणी वापर वाढवायचा आहे, त्याला दोन्ही शब्दांना अंडरलाईन करायची आणि याला प्रश्नाला सोडवायचा. आता 20% वाढ झालेली, सॉरी कमी झालेले. याचा अर्थ 20% म्हणजे किती असतात, 1/5 असतात. या दोघांमधील फरक लिहायचा आता छेदस्थानी. दोघांमधील फरक किती येतो, 4चा येतो. 1 आणि 5 या दोघांमधील फरक 4 आहे. अंशस्थान जसंच्या तसं लिहायचं 1. म्हणजेच किती, तर आपल्याला वापरामध्ये वाढ किती टक्क्याने करावी लागेल, तेवढाच खर्च आहे, तर 25% करावी लागेल. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अजिबात कुठाने काही केले नाही. तशाच प्रकारचा पुढचा प्रश्न, जर हा कळाला नसेल, ग्रामसेवक 2016, तलाठी 2014, 7 पेक्षा अधिक वेळा जसाच्या तसा रिपीट झालेला आहे हा प्रश्न. जर दुधाचा भाव 40% कमी झाला तर दुधाचा वापर किती टक्क्यांनी वाढवावा, म्हणजे घरगुती खर्च. आता 40% म्हणजे किती, या ठिकाणी दिसतात बघा तुम्हाला. 40% मगाशी दाखवले होते. 40% म्हणजे 205 असतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे आता दुधाचा भाव जो आहे तो 40% कमी झालेला आहे, म्हणजे 2/5 म्हणजेच किती, 40%. बरोबर. या दोघांमधील फरक घ्यायचा आहे आपल्याला. नवीन अपूर्णांक बनवत असताना दोघांमधील फरक किती येतो, 3 अंशस्थान जसं तसं या ठिकाणी घ्यायचं 2. म्हणजेच वापरात किती वाढ करायची आता आपल्याला, कारण दुधाचे भाव कमी झालेले. याचा अर्थ एखादा ग्लास जास्त पिणार तू 3.5, म्हणजेच 2/3 एवढं वापर जास्त होणार आहे त्याचा. 2/3 म्हणजेच किती, तर 66.67% एवढी वाढ होणार आहे. 2/3 म्हणजे किती असतात, 66.67. 1/3 म्हणलं
तर 33% असतात, म्हणजे 203 म्हटलं तर 66.67% एवढी नॉर्मल असते. ठीक आहे, कळालं नसेल तुम्हाला? अजून कळालं नसेल तर अजून सरावासाठी मी काय प्रश्न समाविष्ट केलेले आहेत, त्या मलाही बघावं लागतील. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसेल बघा. हा, पहिल्यापेक्षा दुसरा कमी तर दुसऱ्यापेक्षा पहिला कितीने जास्त आहे. मला एकदा बघू ना किती वेळ झालेला आहे. अरे झाला ना, वेळ संपला ना सोन्या. थांबूया आपण, काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. आगामी काळात आपण मोठमोठे व्हिडिओ घेऊया, लोड घेऊ नका, सगळं काही तुमचे कव्हर केले जातील. प्रश्न चक्रवाढ व्याजदराचा सुद्धा या टक्केवारीमध्ये समाविष्ट केलेले आहे, कारण टक्केने वाढतायत ना, त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न समाविष्ट केले. लई मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. तुम्हाला कमेंट करायची व्हिडिओ आजचा कसा होता. आज थोडीशी तब्येत खराब होती, पण तरी सुद्धा आता मला माहित नाहीये की कसं तुमच्यापर्यंत पोहोचलं. आपण जबरदस्त कॉन्फिडेंटली विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते सुद्धा आणि प्रतिसाद द्यायचा असतो.